नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची जुनी सुरुवात. आणि आज आता आम्ही बाहेर जाणार आहोत. आणि आज तुम्हाला त्याआधी मला सांगायचं आहे की का बाहेर फ्रूट आलेला आहे. ॲपलच्या झाडाला ॲपल आलेला आहे. कस्टर्ड ॲपल नाही आलं आहे, ॲपलच आलं आहे. तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. सगळ्यात आधी तर मी ॲपल आता हे कट केले आहेत आणि हे खूप छान आहेत, खूप गोड आहेत आणि खूपच मस्त लागत आहेत. आणि बघा किती मोठे आहेत. सगळ्यात आधी तर मी हे देवाला दाखवलं, कारण मला वाटतं की त्याच्याच कृपेने ॲपल आलेले आहेत. खरंच मला इतका आनंद झाला ना, म्हणजे ही गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायचीच होती. आणि कसं आपण देवाला दाखवलं, सगळ्यात पहिले काय आलं तर ते देवाजवळ ठेवतो. ही आपली संस्कृती, प्रतिष्ठा आणि परंपरा आहे. तर त्याप्रमाणे मी देवाजवळ ठेवलं आणि आता आम्ही खाणार आहोत. तर आता बाकी मी तुम्हाला सांगते कसं आहे ते. आणि बरेच जण कॉमेंट करत होते, तर त्या कॉमेंटना पण मी उत्तर देणार आहे. ड्रेस कुठून घेतला, गॉगल कुठला आहे वगैरे, तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्या आधी दया, दरवाजा तोड दो दया. ॲक्च्युली आमच्या दरवाजाला पण थोडं पाला पॉलिश मारलं आहे मी, त्याच्यामुळे मध्ये मध्ये त्याचा आवाज पण पाला खाल्ल्यासारखा असा मध्येच मोठा होतो, जसा माझा होतो. की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. कळलं ना तुम्हाला? असंच माझा दरवाजा पण आहे. दरवाजा पण असा असा माझ्या आवाजाप्रमाणे चढ उतार असतं, असं व्हॉइस मॉड्युलेशन आहे. सो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला कळत असेल प्रस्तावनेवरून की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. तर सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं आधी पण, की मी हा विषय काही इतका सहजासहजी सोडणार नाही आहे. तर बोंबड्याने जसं सांगितलं की असं मी देवाजवळ ठेवलं आणि मग अशी आपण परंपरा आणि आपलं असं हे जपतो, संस्कृती, असं तसं. तर तुम्ही एवढं संस्कृतीचं पालन आणि परंपरा जपणारे लोक आहात. म्हणजे साड्या घालून मिरवणं फक्त, आणि मग काहीतरी असं छोट्या मोठ्या अशा थुकरड गोष्टी करणं आणि असं लोकांना दाखवणं की आम्ही खूपच असा संस्कृतीचा वारसा वगैरे जपतोय. तर मला एक गोष्ट सांगायची आहे की मग तुम्ही एकत्र या ना. तुम्हाला आता जे काही घडतंय, जे काही आता मी रोज पोस्ट करते किंवा ज्या गोष्टीवरती इतका बवाल झाला आहे, तर ती गोष्ट तुमच्या DBS वाल्यांच्या कानावर तर पडलीच असेल. आणि अपेक्षा तर मला बिलकुल नाही आहे तुमच्याकडनं, झिरो अपेक्षा आहे मला. पण इतक्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करता ना तुम्ही, आणि इतकं जे आपलं प्रतिष्ठा, परंपरा, अनुशासन जे काही दाखवता तुम्ही, तर जर ते खरंच असेल, थोडंसं जर तुम्हाला खरंच काहीतरी वाटत असेल, तर जरा तुमच्या मैत्रिणीला समजावा. जास्त काय नाही, एक माफीच मागायची आहे. हां, जरा लाज शरम काय असेल थोडी वाचलेली, नाहीतर मग ह्याच्या पुढे ती कशी आणि कुठल्या ह्याच्यावरती तोंडाने ह्या गोष्टी करते ना, ते मी बघणारच आहे. म्हणजे हे तर मी चंगच बांधलं आहे, तर ते मी बघेनच, ते तर आहेच. पण तुम्ही जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी करता, मोठ्या मोठ्या, आज मावसाडचं पण बघितलं, ती पण सांगत होती ते दस्तुरीवरून की आम्हाला समजतं आणि आपण जेव्हा कॉमेंट करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला माहिती नसतं की काय परिस्थिती आहे आणि प्रत्येकाला समजतं काय चांगलं कसं वागलं पाहिजे. नाही 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 नाही, बिलकुल नाही मावसाड. कुठे समजतं प्रत्येकाला? तुला तरी कुठे समजत होतं? तुला देर आहे, दुरुस्त आहे, आता समजलंय. मोठी शहाणी बनते तू, मोठी आता बोलते की नाही तरी पण मी नाही देणार आहे, उगाचच नंतर काही व्हायला नको. मग आम्ही तुला हेच सांगतोय ना की उगाचच दस्तुरीला देऊ नको. भलेही तुला वाटत असेल ते तिला पचतंय आणि तिला आवडतंय, तिला आवडतही असेल, पण तू देऊ नकोस. आणि ह्याचं क्रेडिट तर तू स्वतःला अजिबातच घेऊ नकोस, कारण का तुला माहिती आहे की जर तू तिला दिलंस आणि उद्या जर तिचं काही झालं बरं वाईट, तर मग तुला सोडणार नाहीत लोक. आणि म्हणून तू तो निर्णय घेतलायस, तर जास्त हुशारी तर तू करूच नकोस. आणि राहिला प्रश्न बोंबाडचा, तर बोंबाड तुला तर, तू तर म्हणजे देशाची सगळी बदनामी तो व्हिडिओ वगैरे बनवून आज तू कसल्या प्रतिष्ठा परंपराच्या गोष्टी करतेस. आणि तू काय इंडिया डे सेलिब्रेट करायला जातेस. तू कुठल्या तोंडाने जाते ग? तुला लाज नाही, शरम?
हां, कधी काही चांगलं तोंडातनं तुझ्या निघत नाही. फालतूचं ज्ञान दिलंस त्या दिवशी बसून, उगाचंच काय काम नाही धंदे, तर म्हणजे लायकी नाही तुमची कुठल्या गोष्टीवर बोलायची. तुमच्याकडनं तर बौद्धिक पातळीवरच्या विषयांवर बोलणं म्हणजे तुम्ही काय समजता, म्हणजे कुठून येतो यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स? असं कसं काय हे लोक काही कुठलाही विषय घेऊन त्याच्यावर बोलू शकतात? म्हणजे बोलू तर सगळेच शकतात, पण ह्यांचा कॉन्फिडन्स एकदम गजब आहे. म्हणजे काहीही नॉनसेन्स बोलायचं आणि मग अगदी त्याच्या विरुद्ध काहीतरी करून दाखवायचं. आणि जर तुम्हाला इतकंच जर आहे ना, तर थोडं पण जर असं तुम्हाला वाटत असेल ना, आणि तुम्हाला सगळं कळतं आणि जर प्रत्येकाला समजतं काय चूक काय, तर काही लोकांना नाही समजत, तर त्यांना जरा त्यांच्या चुकीची, म्हणजे तुमच्याच साळकाया माळकायांना, तुमचीच आहे ना ती, तुमच्याच ग्रुपमधली आहे, DBS गँगमधली, तर तिला जरा चुकीची जाणीव करून द्या आणि तिला जरा सांगा की हे बाई तू चुकीचं करते, हे जे काही केलंस ते चुकीचं केलंस, आणि ह्याच्यातनं काहीतरी तुला जर थोडं पण असं लाज वाटत असेल ना, तर खरंच तू काहीतरी एक कम्युनिटी टाक किंवा असं एक छोटासा व्हिडिओ टाक. तुला सगळा वेळ आहे ना पोस्ट करायचा व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टी करायचा, हा हा हु सगळं, आणि जिजाबरोबर तुझ्या चाळे करण्याचा सगळं वेळ मिळतोय ना, तर हा पण थोडा वेळ काढ आणि माफी माग. नाही तर ती कशी मागवून घ्यायची ते आमच्यावर सोड. मग आम्ही करतोय, आमचे प्रयत्न तर चालूच आहे, पण मागायला सांगा जरा. ओके, चला मूविंग ऑन टू आवर ॲक्च्युअल टॉपिक ऑफ द डे, बोंबाड. तर बोंबाडकडे तर बाप रे बाप, काय कॉमेंट्स, म्हणजे मंद भक्त नेक्स्ट लेवलचे कॉमेंट करतात. काय तर म्हणे की तू ड्रायव्हिंग करायला लागून लोकांचे तोंडच बंद केलेत. अरे कोणाची? तुमची तोंड बंद केलेत? तुमची तोंड बंद व्हायला पाहिजे. खरं तर तुम्हीच लोक जे यांचे हे मंद भक्त आहेत ना, यांचं काय पण फालतूपणा सहन करतात आणि त्यांना असं काहीतरी वाटतं भारी आणि ह्यांना चढवत असतात. ह्यांचं पहिल्यांदा काहीतरी थोबाड बंद केलं पाहिजे. ह्यांच्या हातातनं ना तो फोन हिसकावून त्याच्यातनं YouTube अनइन्स्टॉल करून टाकलं पाहिजे, म्हणजे ह्या लोकांना खरी समज येईल. कोणाचं तोंड बंद केलं? आम्हाला तर काही फरकच पडत नाही. हे घ्या, बोलतेय मी अजून. काय तोंड बंद केलं? अरे अजून पैदा व्हायचा आहे तो तोंड बंद करणारा, समजलं ना? आले मोठे तोंड बंद केलं म्हणे. कोणाचं काही तोंड बिन, तुमच्या ताईच्या डांगीत दम नाही तोंड बंद करायचं. ती तिथे टेकवून बसली, तिची गाडी ती चालवते, आमचं कशाला? आमचं काय जाते? आमचा आणि तिचा काही संबंधच नाही. तिचं भलं होऊ द्या बुरं होऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हीच आहेत फालतूमध्ये नुसते आपले हे करत असतात. ताई तू काय करते? आमच्या लेखी तर तिच्या ते ड्रायव्हिंगला आम्ही मानतच नाही की तिला लायसन्स मिळालं आहे. दाखवलं का तिने लायसन्स? पक्का लायसन्स दाखवलं का? नुसतं त्या कच्च्या लायसन्सचा, म्हणजे जे काय ते लर्निंग लायसन्सचा एवढा शोषा केला, मग पक्क्या लायसन्सचं काही दाखवलंच नाही, त्याचं काहीच नाही. फक्त लर्निंग लायसन्स मिळालं तेव्हाच एवढ्या उड्या मारल्या. तर आणि जरी तिला मिळालं पण असेल ना, तरी पण काय बाबा, तिने काय मोठे काय ती कुठे ह्याच्यात नाही पोचली आहे, अंतराळवीर नाही बनली आहे की रॉकेटमध्ये बसून नाही उडाली आहे. गाडी चालवणं एकदम, म्हणजे गाव खेड्यातल्या मुली अरे आमच्या गावामध्ये चालवतात, जे ट्रान्सपोर्टचा टुरिस्ट वगैरे ज्यांचं असेल आणि ज्यांचं काम ह्याच्यावर आहे ना, 2 व्हीलर 4 व्हीलर एकदम सर्रास चालवतात. तर त्याच्यामुळे तुम्ही हे कुठला ही म्हणजे भगतपुरीची भगोडी तिथे जाऊन जर काय लायसन्स घेतलं तर काय मोठं, म्हणजे काय हे कोणाला वाटतंय अप्रूप? आम्हाला तर काय वाटतच नाही. त्याच्यामुळे तोंड बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. हे घ्या, मी तोंड उघडून आले, परत आता तोंड करून असं तुमच्या ताईचा आवाज काढणार आहे मी. बोल, चल बघ, निकल ऑडियन. आणि त्या ॲपलच्या झाडाचं, त्याच्यावर पण एकाने कॉमेंट केलेली की ताई असं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आणि ही तुझी बॅड फेस पण निघून जाणार, असं तसं. आणि ही तर काय बाबा, काय तर मोठं प्रवचन देत होती की असं असतं आणि तसं राहतं आणि असं राहतं. आणि मला तर मी होप्सच सोडून दिलेले आणि मी एकदम नाराज होती. पण मला वाटतं की बाप्पाचाच आशीर्वाद आहे. बाप्पा म्हणाले तुम्ही माझं विसर्जन करताय का? तरी पण तुम्ही विसर्जन करताय तरी पण मी हे करणार आहे. तुम्हाला आशीर्वाद माझा तुमच्याबरोबर आहे. तर त्याच्यामुळे तो बाप्पाचा आशीर्वाद आहे असंच मी समजते. आणि मला खरंच खूप भारी वाटलं मला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता दाखवलं आहे नैवेद्य.
म्हणजे काहीही हां बोंबाड, काहीही तुझं आपलं काही बाप्पाने आशीर्वाद दिला आणि बाप्पाने हे केलं आणि उगाच तू बाप्पाला तर रोजचा नैवेद्य तर दाखवला नाहीस. आणि जे म्हणजे बाप्पा बसलेले असताना तुझ्या घरामध्ये त्यांची प्रतिष्ठापना झालेली असताना तू त्यांना एकटं सोडून भटकत होती, तेव्हाच तुला मुलींना कुठे कुठे फिरवायचं होतं, तुझ्या मुलींचा जीव घुसमटत होता घरामध्ये, तर त्यासाठी तू भटकत होती. आणि मुलींचंच नाही, इतर वेळेला पण तू कुठे कुठे जाऊन जेवून बिवून खाऊन पिऊन मस्त येऊन टकार मारत होती. आणि बाप्पाला काहीतरी असंच काहीतरी ठेवलं तर ठेवलं, नाहीतर मग असंच काय पण एखादं फ्रूट नाहीतर काजू बदाम नाहीतर असंच ठेवून आपलं बाप्पा तुम्ही हे खा, मी जाते जरा बाहेर चरून येते असं करून निघत होती. तुला रोजचं तर झालं नाही, मध्ये 2-4 व्हिडिओ टाकलेसच नाहीस तू ह्याचसाठी की ते कोणी पकडू नये तुझं खोटं आणि तू काही दाखवत नाही, कोणाला कळू नये म्हणून. आणि तू आता काय बाप्पा गेल्यावरती एकदम तुला असं एकदम काहीतरी नैवेद्य दाखवायचं. आणि मी पहिलं आणि मेन तर हिचं हे आहे ना, हे थॉटच हिच्या मनात कधी आला माहिती आहे, कारण ते आता ते लड्डूचं झालेलं ना, आपण हिच्याबद्दल बोललेलो, हिची दुश्मन एकदम जानी, तिचं ढापते तीच ती घारीगोरीने पण कबूल केलं की ती लेन्सेस लावते. आता कुठेतरी ट्रिपला गेली आहे तर म्हणे मी लेन्स नाही लावलेत, एवढं प्रवासाला वगैरे एवढं लांब असं मला जमत नाही म्हणून मी लेन्सेस नाही लावलेत, नाहीतर एरवी मी लेन्सेस लावते. सो फायनली तिने पण कबूल केलेलं आहे. तर मुद्दा हा आहे की घारीगोरीने ते नैवेद्य दाखवते म्हणून तिचा कंट्रोल नाही झाला आणि मग ते लाडू उष्टवले होते ना, आणि नंतर मग कसं खोटं आणि लोकांनाच शहाणपणा शिकवायला लागली, तर ती पकडली गेली. तर ती कसं एरवी हिच्या चुकातनं घारी शिकते आणि घारी दाखवते की लेन्सवाली घारी, आता तिचं नाव लेन्सवाली घारी असं दाखवते की बघा मी कसं व्यवस्थित करते. म्हणजे ही कुठे माती खाते आहे, कुठे हिचं बुचकळतंय तोंड, ते ही बरोबर घारी लेन्सवाली बघते आणि स्वतःमध्ये सुधारणा करते. पण आत्ता जेव्हा बोंबाडला मौका मिळाला तर बोंबाडने बिलकुल सोडला नाही. तर घारीला टॉन्ट होता तो खरं तर, की बाबा मी नैवेद्य दाखवला आणि मी दाखवला, म्हणजे हिने पण दाखवलं नाही आपल्याला की खरंच दाखवला की नाही दाखवला, पण बोलली तर खरं. आणि मग खायला लागले आणि बोंबडे जरा ते किती घाण वाटतं गशी, म्हणजे खाताना तरी बोलू नको. ठीक आहे, गोड आहे, छान आहे, तुझ्या झाडाचे ॲपल आहे, ॲपलच्या झाडाला ॲपल आले आणि एवढ्या मोठ्या मोठ्या ॲपल आले, काय पण आलं तर पण ते खा आणि नंतर सांग ना, नंतर रिव्ह्यू दे ना. भारी आहे, एकदम भारी आहे ना. कसं वाटलं? एकदम गोड आहे, एकदम गोड. किती म्हणजे साधे मॅनर्स नाहीत ग तुला, कसली बाई आहे. आणि त्या दिवशी बसलेली मोठी राऊंड टेबल कॉन्फरन्सला हिचं राऊंड नाही सॉरी हॉरिझॉन्टल टेबल कॉन्फरन्सला बसलेली ही, आणि सांगत होती मोठी वाय पीपल हेट इंडियन्स. मोठी तुला बघ ग बाई, तू स्वतःला बघ घाणेरडी. कुठे गेले ना आजूबाजूला कोण फिरकणार पण नाही. ते ॲपल खाताना तसंच, ते कुकीज खाताना तसंच, ते काय ते चिप्स बनवले ते खाताना तसंच, काहीही खाताना ते तोंडात बकना भरूनच बोलते. आणि नाहीतर मग रवंत करत असते म्हैस कुठली. यम 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 पच्चे 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 पच्चे. मी ॲपलच्या झाडाकडनं एवढ्याशा छोट्याशा गोष्टीतनं मी शिकली आहे म्हणे की अजिबात आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आपण आपले प्रयत्न आणि मेहनत चालूच ठेवायची आणि आपल्याला यश मिळतंच. आणि काही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतात त्या होतातच. अगं बाई तुझ्या बाबतीत ते नाही, चिक्काटी नाही, म्हणजे प्रयत्न नाही, एकदम आपली चमडी स्पेशल, म्हणजे गेंड्याला लाजवेल अशी चमडी बनवायची. म्हणजे आपल्याला बिलकुल काही फरक नाही पडला पाहिजे. आपण आपलं काम ठगवायचं चालूच ठेवायचं. जसे तुझे ॲपल पण कसले ॲपल आले आहेत एकदम तगडे, कळतायत बघूनच कळतायत, एकदम बोंबाडचे ॲपल, सेम बोंबाडसारखेच आहेत एकदम, एवढे मोठे 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 मोठे. गालाला पण टफ आहे ह्याचा बोंबाड ब्रँड. आणि मंडळी अजून एक तुम्ही कॉमन गोष्ट बघितली का या भगतपुरी ठग लाईफ फॅमिलीमध्ये? म्हणजे
भगत प्लस हेच म्हणजे जे काही हिची जी पिल्लावळ आहे ना, हे गटार जे फुटलं आहे ना आपल्या मृदुल देसाई ताईंच्या भाषेमध्ये, म्हणजे भाषेमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या म्हणजे त्यांनी जो विचार मांडला आहे, हे गटार असं एक फुटलेलं आहे आणि या गटाराचं सगळीकडे गढूळ पाणी, असं गटाराचं पाणी सगळीकडे वाहतंय. तर हे जे फॅमिली गटार आहे असं, आता हे भगतपुरीपुरतं मर्यादित नाही आहे, हे सगळीकडे पसरलं आहे. फ्लक्झमबर्गला पसरलं आहे, नाशिकला पसरलं आहे, भगतपुरीला पसरलं आहे, ठाण्याला मुलुंडला पसरलं आहे, असं सगळीकडे पसरलं आहे ना. तर हे जे गटार आहे, तर ह्यांच्या या गटाराची एक खासियत आहे की हे सगळं असं सुंदर असं असतं. म्हणजे हिचं पण आहे माहिती आहे का, तुम्ही ऐकलं का असं का 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 भाजी खूप अशी, आता इथे छान अशी भाजी करून झाली आहे आणि आता छान असे हात धुतले आहेत मी आणि आता छान असा चहा ठेवला आहे मी आणि छान असे आता मी मस्तपैकी गरम गरम पराठे पण करून घेतले आहेत. छान अशी पूजा केलेली आहे, छान असं आवरून घेतलेलं आहे. मुलींचं पण दोघींचं छान असं तयार आहेत त्या आणि छान असा स्वयंपाक झालेला आहे. छान असे हेअर वॉश केलेले आहेत. तर हिचं पण सगळं छान असे आहे, तिचं सुंदर असे आहे, हिचं छान असे, छान असे सुंदर असे, छान असे सुंदर असे, अशी ही फॅमिली आहे. छान आणि सुंदर असे अजिबात नाही. आणि छोले पण छानपणे भिजवून घेतलेले आहेत, छान असे छोले भिजवून घेतलेले आहेत आणि आता ते छोले मी खाणार आहे. फायबरयुक्त प्रोटीनयुक्त ढेकर येणार आहे त्याच्याने. ते छोले खाऊन मग एकदम फायबर आणि प्रोटीनयुक्त ढेकर पण येतं आणि वरून पण येतं, खालून पण येतं. तर मण्याला नंतर आपण विचारूया कसं वाटलं त्यांना फायबरयुक्त ठामठूम ठडाम. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मग फायबरयुक्त ढेकर द्या आणि प्रोटीनयुक्त ठुसठुस करा. जे तुम्हाला पाहिजे ते करा. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू मॅन. निकलॉडियन. मला ॲक्च्युली खूप झोप येते म्हणून मी काय पण बोलते. मला झोप आले की मी काय पण बोलायला लागते आणि आता या दोघे पण झोपणार आहेत. खूप थकले आहेत त्या, खूप थकले आहेत. त्यांना थकवते मी जेणेकरून ते झोपाव्यात. आता त्या झोपतील. आणि आज मी त्यांना घेऊन गेली होती ह्याला आपलं स्विमिंगला. ते पण तुम्हाला दाखवायचं होतं की मी कसं एकटी सगळं मॅनेज करते. आणि अजून एक गोष्ट, मी लेन्सवाल्या घारीची ढापली आहे, ती म्हणजे पॅडिक्युअर. ती तिच्या आईला घेऊन गेली होती पण मी एकटीच गेली कारण माझी आई तर नाही, ती गेली आहे. तिला मी हाकलवलं, कोणाला न सांगता सुमडे हाकलवून टाकलं. तर त्याच्यामुळे ती नाही आहे, तर ती गेली आहे. पण म्हणून मी म्हटलं की ते कंटेंट माझ्याकडे काय नव्हतं तर ती करू शकते, तर मी पण करू शकते. सेल्फ पॅम्पर म्हणून मी स्वतःच गेले आणि ते पण करून आले. तर स्विमिंगचं तुम्हाला दाखवायचं होतं की मी कसं मुलींना घेऊन जाते आणि मी एकटी आता कसं ड्राईव्ह करते, ज्याच्यामध्ये आजच मला कळलं. गॉसिप गर्ल बोलले की कोणाला काही घंटा फरक पडत नाही, पण मी दाखवणार, माझ्या मंदभक्तांना दाखवणार. त्या वेलाच्या तर स्कूलमध्ये नेहमीची ॲक्टिव्हिटी असते ना ती स्विमिंगचं वगैरे, तर ही कशाला ॲडिशनल उगाचच टाईमपास करायला त्यांना घेऊन गेली. ती गेली वरून आणि सांगते, एरवी सांगते घरात असताना की आजकाल मला फेरीची, म्हणजे फेरी तिला एकदम आता ना एक सॉफ्ट टार्गेट सापडलेलं आहे. काही असं वधवायचं असेल तर फेरीकडनं वधवून घेते ती. जसं ही सांगते तसं ती बोलते. ती एक गिनी पिग आहे. तर ती आता म्हणजे मण्यानंतर तीच आता, तर हिला वाटतं काय बोलणार नाही, पण आता तू कॉन्टेंट म्हणून यूज केलंस तर कॉन्टेंटवर आम्ही बोलणार. तर त्याच्यामुळे तू जर तो विचार करून तिला पुढे करत असशील तर अजिबातच करू नकोस, नाहीतर मग उगाचच बोलेगा तो बोलेगा की बोलताय. म्हणून मग तसं नको व्हायला, तर तू काळजी घे. बाकी तुझी मर्जी, तू तर कोणाची सगी नाही आहे, पोरींची तर अजिबातच नाही. तर त्याच्यामुळे कर काय करायचं ते, मग मी बोलणार. ओके, हे मी तुला आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवते. तर फेरीला सांगते की फेरी माझं शूट घेते आणि कोण नसेल तर तिला मी सांगते, ती मला मदत करते वगैरे. तर घरात असताना तू हे तिच्याकडनं करून घेते. मग जेव्हा तू ह्याला घेऊन गेलेली, मुलींना स्विमिंगला घेऊन गेलेली किंवा इतर ठिकाणी कुठे तू जाते जिथे फेरी असते, तर तेव्हा तिच्या हातात का नाही देत मग कॅमेरा? तिला का नाही सांगत की तू शूट घे माझं म्हणून, मी कसं ड्राईव्ह करते दाखव? तेव्हा फक्त इथून गाडीत बसताना दाखवते आणि फक्त उतरताना दाखवते. मध्ये कोणी सीट चेंज केली की तुझ्या बाजूला कोण येऊन बसलं
की काय ते ते तर आम्हाला काही कळतच नाही ना. मग आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा बोंबडे, जर तू एवढंच जर तिच्याकडनं शूट करून घेतेस ना आणि ती तुला एवढी हेल्प करते ना, तर अशा वेळेला पण तिच्या हातात जरा कॅमेरा थांबवत जा आणि तिला सांग की जरा दाखव लोकांना, आणि स्वतःला पण दाखव आणि मला पण दाखव, म्हणजे लोकांना कळू दे की तू शूट घेते आणि मी ड्राईव्ह करते. ठीक आहे. आली मोठी, मी घेऊन जाते आणि मी असं माझ्या फ्रेंडचं कधी ती माझ्या मुलींना घेऊन जाते, मग आता मी तिच्या मुलींना. एकतर तू काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करते की तुझे फ्रेंड्स आहेत अजून, तर ते असतील कोणतरी, तूच त्यांना बोलले असशील की अरे माझ्या पास अभी गाडी आहे ना तर मी लेके जाती हूँ, कोई बात नाही, काही हरकत नाही, असं त्यांना काहीतरी बोलून गुंडाळलं असेल आणि येड्यासारखं कंटेंट छापायला काय पण दाखवत बसली. पण आम्हाला तुझ्यावर काडीचा पण विश्वास नाही, तू काहीही दाखव नाही, समजलं ना. त्याच्यामुळे आम्हाला नको प्रूफ करू, आणि काय पण करते गाडी चालव, नको चालवू, वीक, तिला स्क्रॅपमध्ये काढ, नाही तर काय काय वाटेल ते कर यार, आम्हाला नको पकूस. नुसतं ते घेतल्यापासून नुसतं आपलं काय एवढं त्या गाडीचं भूषण आहे मला तेच कळत नाही. आली मोठी, चप चल हट पट. आणि काही बडबड करत असते. म्हणे सकाळीच गेले ऑफिसला आणि त्यांचा डबा नव्हता, तुम्हाला तर माहिती आहे की मी कसं पूर्ण जेवण राहतं माझं आणि मी पटापट होतं असं राहतं, तर डबा तर नाही आहे. आणि का तर तर माझं मी पटापट आवरून घेतलेलं आहे आणि जेवण वगैरे रेडी आहे, पटापट डाळ भात भाजी आमटी ते करून घेतलेलं आहे. अरे काय बोलते आहे, मण्यार गेला डबा नाही नेला, मग मी पटापट जेवण केलं, तुम्हाला तर माहिती आहे. का 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 माझं जेवण रेडी आहे. अरे काय म्हणजे कुठलं कुठे काय काय चाललेलं असतं ना. खरंच जांगा 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 आहे बाई. जांगा 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 गर्ल. आणि त्या मूवी बघण्यासाठी एक्सायटेड आहेत मुली, तर म्हणे की आता त्या मूवी बघता बघता झोपतील आणि आज त्या खूप थकल्या आहेत माझ्यापेक्षा जास्त, म्हणजे मी पण थकले आहे पण त्या माझ्यापेक्षा जास्त थकल्या आहेत, कारण त्या थकल्या आहेत तर त्या लवकर झोपतील, म्हणजे मूवी चालू असताना मध्येच झोपून जातील. अरे भाई, म्हणजे हिचं काय ऑब्सेशन आहे यार मंडळी. मस्त, म्हणजे तुम्ही ना खरंच काय गेस केलेले आणि काय मस्त मस्त कॉमेंट केलेले तुम्ही. आपला लास्ट गेम एकदम हिट होता की नाही. पण ही बाई ना, म्हणजे बोलली ना मी, गेंड्याला पण कॉम्प्लेक्स येईल, गेंड्याला. कळलं ना तुम्हाला. बघा कशी परत परत प्रूव्ह करते की कशी ना कातडी कातडी, अरे चमडी बोंबाल. सगळं हिचं चांगलंच होतं. बापरे, इतकी सुंदर लागत होती, इतकी सुंदर लागत होती. खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ते काय ते चिप्स बनवलेले, बापरे बस तेच मी बघतच होती. कधी हिला कंट्रोल होणारच नाही मला माहिती होतं. लगेच ती आपटायला लागली. आता ना एकमेकांवर नाही आपटत, तिकडे ते ज्या प्लेटमध्ये असतात ना त्या प्लेटवरच आपटून आपटून असं वरून त्याला फेकते. एकदा ना हिला आपटणार आहे, बघणार आहे, मला बघायचं आहे की ही पण आहे का टणक डोक्याची का रिकामी आहे. नुसती काय करत असते यार, नुसतं असं त्याच्या हात घालून घालून. तो एक झमुरा तसा आणि ही एक तशी. नुसतं काय पण केलं की त्याला इतकं चिवडून दाखवायचं, इतकं चिवडून दाखवायचं की समोरच्या बघणाऱ्याला त्याचं उबग येईल. ही घाणेरडी कुठची. शी, तू तर बोलूच नको ग. तू परत तुला सांगते, तू तर बोलूच नको की कोणी कसं वागायचं, काय मॅनर्स आणि काय कसं एटिकेट्स आणि सिव्हिक सेन्स. तुझं सिव्हिक सेन्सचं बोंबाडच्या आईचा घोका बस. आणि तुला स्वतःला आधी कोथिंबीर बोलता येते का. आधी कशी बोलली, मला तर कोथिंबीर लागतेच, मला कोथिंबीर खूप आवडते आणि सगळ्यामध्ये मला कोथिंबीर लागते. खरंच सांग बोंबडे, खरंच सांग, तू कोथिंबीर बोलत होतीस की नाही. हां, असं तू बोललीस आणि स्टॉप झाली. आणि नंतर मग तिला शिकवत होती, अगं कोथिंबीर नाही ग, कोथिंबीर. आधी तू स्वतः शिक, स्वतः ते रिपीट कर, कोथिंबीर कोथिंबीर 10 वेळा लिही आणि नंतर दुसऱ्यांना शिकव, त्या मुलींना शिकव. आणि काय ते ज्ञान पेलत होती, बापरे माझ्या मुली आणि माझं असं माझा संसार. आणि काय तर एका बाजूला बोलते असं मुलं मोठे झालेले असं छान नाही वाटत आणि असं आपल्याला चांगलं नाही वाटत, पण चांगलं पण वाटतं जर त्यांचं चांगलं होत असेल आणि सगळं छान असेल तर. म्हणजे काय बडबडते ग काय तू, म्हणजे ना
जांगा घे आणि झोपत जा तू हिरवा पाला खाऊन. उगाचच तू ना काय पण बसत जाऊ नको काय पण बडबडायला. आणि काय बोलते की माझ्या मुली ना त्या मला बोलतात की तुला ना आम्ही प्राऊड फील करणार आणि आम्ही खूप हार्डवर्क करणार. कशामध्ये हार्डवर्क करणार? अशी हार्ड मोठी चमडी बनवणार आणि तुझ्यासारखंच हार्डवर्क, कारण खाणं तशीच माती असते बोंबाड. त्याच्यामुळे तू हे गोष्ट एकदम पक्की लक्षात ठेव. जे तू केलंयस ना तेच तुझ्या बाबतीत होणार. तू जसं प्राऊड फील करवलंस ना, सगळे खानदान तुझं नाव काढतंय ना, तुझ्या मुली पण उद्या जाऊन तुझं नाव काढणार, त्यांचं खानदान पण तुझं नाव काढणार, सगळे तुझं नाव काढणार. आता कशी तुझी एकदम ख्याती प्रचिती सगळीकडे प्रसिद्धी झाली आहे ना, हां, तुला काही फरक नाही पडत तसा. पण तुला काय गुड पब्लिसिटी बॅड पब्लिसिटी चमडी पब्लिसिटी पाहिजे फक्त, ते तुला मिळणार. सो डोंट वरी अबाउट इट. येस, दे विल डू इट शुअर. ह्याच्यामध्ये तर काही दुमतच नाही आहे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत पण तसंच होणार आहे. ते की इंडिया डेला गेली, एवढं मोठं काय केलं ते बघितलं, बोंबडा का भांगडा का तंगडा का लंगडा काय केलं असते तिकडे जाऊन. आणि तुला काही टायटल देताना पण पाला खाऊन देते का गं टायटल? म्हणजे टायपो एरर होऊ शकतो पण पूर्ण सिक्वेन्सच कसा काय चुकू शकतो? अगं 1000पेक्षा जास्त असं असतं ते. 1000 जास्त पेक्षा काय असतं? हां, आणि काय आजच्या काय फेरीच्या बड्डे केक फेरीचा असतो तो. फेरीच्या काय बोंबलच्या आईला साष्टांग नमस्कार. फेरीच्या आईचा घो बन्या तन्या डुन्या ठगलाईफ काय लिहित असते. आणि ते रील पण जलस. अरे भाई तू तर म्हणजे ना काय म्हणजे या बाईचं अलग. खरंच रे बाबा, फॉर शुअर. म्हणजे तू सस्त्यापेक्षा सस्त्यातले सस्ते नशे करते वाटतं. काय लिहून ठेवते, काय काय बोलते. अरे तुझ्यासारख्या बाईवर जलस होण्याचा ना तो आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. काय म्हणे तर माझ्यावर जलवा आणि जलस हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जे तू स्वतः आहेस ना ते तू दाखवून दिलेस. त्याच्यामुळे दुसऱ्यांना तर तू बोलूच नको. अनपड गवाड अडाण टट्टू बोंबडी. तुझ्यासारख्या पायपीट करवणाऱ्या बाईवर काय जलस करायचं? तुझ्यासारख्या खोटारड्या बाईवर काय जलस व्हायचं? तुझ्यासारख्या घरातल्यांनी टाकलेल्या बाईवर काय जलस व्हायचं? जी आपल्या आईवडिलांची आपल्या नातलगांची होऊ नाही शकली असल्या बाईवर काय जलस व्हायचं? जी आपल्या मुलींना पोटभर खाऊ पण घालू शकत नाही, ज्यांना काहीतरी असं सुरुवातीलाच भूक लागली आणि म्हणून ते नंतर खेळावेत, नंतर त्यांना वेळ नाही मिळणार असं कारण देऊन त्यांना काहीतरी 1 प्लेट नूडल देऊन फुटवते आणि नंतर स्वतः 4-5 डिश चापते आणि नंतर घरी येऊन परत पोट नाही भरलं म्हणून आणि गिळते. अशा बाईला काय, अशा बाईबद्दल जलस व्हायचं? अरे आम्ही ज्या ठिकाणी आहोत, जसे आहोत ना, सुखी आहोत, 4 पैसे तुझ्यापेक्षा कमी कमवत असू पण खाऊन पिऊन मस्तपैकी मजा करतो. आमची मुलं हॅपी आहेत, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देतो, खोटेपणा करत नाही, जे काय आहे फॅमिलीबरोबर खरे राहतो, देवाणघेवाण. आणि ह्याच्यामध्ये आम्ही बिलीव्ह करत नसलो तरी पण त्या अपेक्षापोटी आम्ही आमचं रिलेशनशिप्स खराब नाही करून घेत. सगळं काही सॉर्टेड आहे. असं कोणी एकमेकांचा घाण आणि उणीधुणी काढायला इथे यूट्यूबवर तमाशा मांडायला आलेलं नाही आहे. हे आमचं सगळ्यात मोठं आणि खरंच कमाई आहे आमची लाईफमधली, की आम्ही जे काही केलं आहे ते कोणालाही न ठगवता स्वकष्टाने स्वबळावर कोणाचीही मदत न घेता केलं आहे. तर त्यामुळे तुझ्यावर जलस होण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा आपल्याला दुसऱ्याची लाईफ माहिती नाही ना, जसं तुम्ही म्हणता ना, तुम्ही तर 15 मिनटं दाखवता, त्या 15 मिनटावर आम्ही तुम्हाला जज करतो, पण आम्ही तर 0 लाईफ दाखवतो. आमची लाईफ तर तुम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही कुठे काही दाखवलेच नाही आहे. तर तुम्ही आम्हाला कुठल्या बेसिसवर जज करता? तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणता जलस होतात, हे होतात आणि ते होतात? अगं जलवा काय तुझा जलवा होऊ जे कलवा तुझा बघितला आम्ही विदाऊट मेकअप आणि विदाऊट फिल्टर ललवा, समजला ना? तुझा हलवा डुलवा झुलवा. त्याच्यामुळे तू आम्हाला नको शिकूस. त्या सेम ह्याच्यामध्ये जेव्हा मटकून गेली होती ना ह्याच्यामध्ये इंडिया डे सेलिब्रेट करायला, तेव्हा ते मेकअपवाला थोबाड बघा आणि संध्याकाळी ते पुन्हा भैसाटलेली ते जलवा आणि कलवामधला फरक तुम्हाला कळेल. आली मोठी तोंड नको उघडायला लावू मला. हां, उघडणारच, बोलणार म्हणजे बोलणारच. कोण माझं तोंड बंद करतं बघते मी. आले मोठे कमेंट करतात तिला. ये इकडे दाखवते तुला. तुझ्या मण्यारला बघ,
तर लाईट ग्रीन कलरचा असा पिस्ता कलरचा ड्रेस घातलेलीवर फोकस मारत होता. नंतर त्याला कळलं यायला उगाचच नको एडिटिंग, नाही तर व्हिडिओमध्ये बघितलं कोणी कॉमेंट बिमेंट केली किंवा ही गॉसिप गर्ल कोण, नाही तर ही तर आहेच, ही तर बोलेलच, तर मारूया हिच्यावर. म्हणून मग नंतर जरा झूम केला, नाही तर आधी कोणाला कव्हर करत होता ना, जरा बघ हां. आणि नंतर सांगू नको फेरीने केलं. फेरी नाही, मण्यारच होता तो, कारण फेरी तर खेळत होती ना नूडल खाऊन. त्याच्यामुळे ना बस, समजला ना. असले नाही आमचे पार्टनर पण, त्याच्यामुळे आम्हाला तुझ्या बाबतीत कुठल्याच बाबतीत जलस फील नाही होत. मोठी स्वतःचं बघ आधी काय धुपते. स्वतःच कुठल्या हालुलुलूच्या डुलुलुलूमध्ये राहत असते काय माहिती, कुठलं डिल्युशनल हिचं थिंकिंग आहे, कुठल्या झोनमध्ये. जांग ओ जांगा गो. आणि हो, जाता जाता तुला अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे. जसं तू काय काय सांगत होती ना, मला असे कॉमेंट आले, 3-4 कॉमेंट आले की तुझं गॉगल कुठला आहे, तो मायकल जॅक्सनचा, तो सांग. मायकल जॅक्सन बिफोर अँड आफ्टर सर्जरी, ते सांग. मग तू ते काहीतरी उगाचंच ब्रँड बिंड असं मोठं नाव घेऊन दाखवलं. आणि मला असे कॉमेंट आलेले 2-3च कॉमेंट होते, तर त्याचं तू क्लॅरिफिकेशन दिलं. त्याच्यानंतर तू ड्रेस परत दाखवला आणि मग कुठून घेतला वगैरे, मला गिफ्ट दिला वगैरे, ते सगळं सांगितलं. तर त्या कॉमेंट्सची जशी दखल घेतली ना, तसं माझ्याकडे रद्दी तुला विचारलेल्या प्रश्नांची. म्हणजे ज्या तू कॉमेंट दाखवल्याच नाही किंवा डिलीट केल्यास, तर असे काही प्रश्न आहेत, तर त्या मी पाठवू का? मग त्याचं पण उत्तर दे ना. हां, तू तर बघितल्याच आहेस त्या कॉमेंट, मग त्या का डिलीट केल्यास? त्या तर तुला वारंवार आलेल्या आहेत. द नेशन वॉन्ट्स टू नो, कितीतरी असे आहेत ना, द नेशन वॉन्ट्स टू नो. तर एवढं नेशनने तुला विचारलं, तर त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. फालतू थुकरट कॉमेंटला घेऊन बसली. हां, याच्या पुढे ना कॉमेंटला उत्तर जेव्हा पण देशील ना, लक्षात ठेव. हां, माझ्याकडे तुला खूप प्रश्न आहेत तुला आलेले, त्याची आधी उत्तरं दे आणि नंतर दुसऱ्या कॉमेंट उचल. आले मोठी शहाणपणा सांगते. आणि जे लोक मला माहिती आहे आज कॉमेंट करतील काही लोक की ते पितरांचं आणि ते मुलाने नाही केलं आणि ह्याने नाही दाखवलं आणि तर त्याच्याबद्दल मी पर्पजली नाही बोलले, कारण मला मुळात ते कॉन्टेंटच वाटत नाही आणि ते कोणीही दाखवू नये असं मला वाटतं. ते आपलं असावं, आपल्यापुरतं असावं. आणि इवन भाजीवालीने पण ते दाखवलं आहे, तर ते काही मला पटलेलं नाही आहे. कारण भाजीवालीची तर जेवणगाथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि काय आहे आणि कसलं काय. आणि म्हणजे खरंच हे लोक जे ज्ञान पेलतात लोकांना की हयात असलेल्या माणसाला तुम्ही हे करा आणि मग गेल्यावर काय आहे, कोण आहे बघायला वगैरे. तर भाजीवालीला पण मला हेच सांगायचं आहे की बाई, आता तो नाही आहे, जेव्हा तो असताना तर काय तू काय केलंस आणि काय. आता जाऊ दे, त्याने तुझ्याबरोबर अत्याचार केले, तू त्याच्याबरोबर जे काही तुम्ही तुमचं केलं आणि नंतर त्याचं आणि जेवणगाथामध्ये इज्जत घालवली आणि आता कसलं त्याला जेव घालते आणि खाऊ घालते आणि नाव घालते. तर त्याच्यामुळे म्हणून मला बोलायचंच नाही, कारण मी जर बोलली ना तो बोलेगा की बोलताय, म्हणून मी तो विषय टाळलेला आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय. मसाला मा दरवाजा बंद कर दो.